शेती नाव ऐकलं की सर्वप्रथम आपल्याला आठवते जमीन, आपली धरणी माता. मग विचार करतो की ही जमीन कशी आहे, पडीक आहे की बागायती. पण आता ह्या गोष्टी कालबाह्य होताना दिसत आहेत. आता मातीविना शेती करण्याचं नवीन शेतीतंत्र आलंय, ते म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती. या तंत्रात भाज्या फक्त पाण्याद्वारेच उगवल्या जातात. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात ही मातीविना शेती पाहायला मिळतेय. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात मातीविना शेतीचा भारतातील हा पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये एकूण 8 प्रकारे मातीविना शेती करण्यात आली आहे. मातीची उत्पादकता कमी होतेय, शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास होतोय. अशावेळी शेती करायची कुठे हा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीमध्ये ही मातीविना शेती करू शकतो. खडकाळ भागात हा प्रकल्प फायदेशीर ठरेल. या प्रकल्पामुळे 50 ते 60% पाण्याची बचत होत असून पिकांना जास्त औषध फवारणी करावी लागत नाही. 16 ते 20 जानेवारी दरम्यान या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन या शेती पद्धतीची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषी तज्ज्ञ यशवंत जगदाळे यांनी केलंय. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी उद्यान विद्या या पदावर कार्यरत आहे. सध्या आपण उभा आहोत की कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी मातीविना शेती जो भारतातला पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प त्या ठिकाणी उभा आहोत. या ठिकाणी आपण मातीविना शेतीचे एकूण 8 प्रकार केले. त्यामध्ये NFT, ए फ्रेम, डच बकेट, एरोपोनिक्स, ग्रो टॉवर, डीप वॉटर कल्चर आणि इंडोर ग्रो लाईट अशा पद्धतीचे आपण वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी केल्या आहेत. आपला मुख्य उद्देश आहे की सध्या आपण बघतोय की मातीची उत्पादकता कमी व्हायला लागली, शहरामध्ये पांढरी जंगल वाढायला लागले. तर शेतीची जमीन कमी झाली, त्यामुळे शेती कुठे करायची तर आपल्याकडे आहे या उपलब्ध जमिनीमध्ये किचन गार्डन करू शकतो, टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये किंवा खडकाळ जमिनीमध्ये ही टेक्नॉलॉजी तुम्हाला उपयुक्त आहे. ह्या टेक्नॉलॉजी फायदे म्हणजे तुमची 50 ते 60% पाण्याची बचत होते. जे मातीमधले बरेचसे रोग असतात ह्या ह्या हायड्रोपोनिक्स मातीविना शेतीमध्ये येत नाहीत आणि पिकाला आपल्याला कीडनाशक व रोगनाशक जास्त फवारणी करायला लागत नाही आणि लागलीच तरी आपण जैविक औषधाची फवारणी करतो की जेणेकरून जे काही यातनं भाजीपाला तयार होईल आपल्याला खाण्यासाठी चांगला असतो, त्याला आपण सेंद्रिय भाजीपाला म्हणतो किंवा विषमुक्त भाजीपाला असतो. तर अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती दाखवलेली आहे.